नमस्कार मित्रांनो, मराठी टेक अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या बाप सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यामध्ये नक्कीच आसवं या ठिकाणी भरून येतील या बाप या सदरामध्ये. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं. पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलं आहे का? वडिलांना जास्त महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनीही आईचंच महत्त्व अधिक सांगितलं आहे. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात 1-2% बाप असे असतीलही, पण चांगल्या वडिलांचे काय? आईकडे अश्रूंचे पाठ असतात, पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना. पण श्रेय नेहमीच ज्योतीला मिळत राहतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याची शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो नाही. आई रडते, वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरीही रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. पत्नी आयुष्यात अर्ध्यावरच सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रूनावर घालावं लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळेस शहाजीराजांची ओढाताण सुद्धा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून कृष्णाला डोक्यावरून घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण वियोगात तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियान पाहिली की कळतं आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियांना पडली आहेत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला काढतील. मुलगा सलूनमध्ये 20-25 रुपये खर्च करतो, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो. अनेकदा तो नुसते पाणी लावून दाढी करतो. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याचीच त्याला भीती वाटते. कारण पोळीचं शिक्षण बाकी आहे. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते, तरीही मुलांना मेडिकलला, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करून त्यांना दर महिन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसली तर काही मुलं अशी असतात की जे पैसे येताच मित्रांना पार्ट्या देतात आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात. ज्या घरात बाप असतो त्या घराकडे कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचे कर्म बघत असतो, सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं. पण बाप हा कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आईच्या होण्याला बापामुळेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेडाचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच कसा लक्षात येत नाही. पहिलीत करणीत बाळंतीचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणा वावरणाऱ्या त्या बापाची दखल कोणीच घेत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हाच शब्द बाहेर पडतो. पण ज्या वेळेला हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्रक जवळ येऊन अचानक ब्रेक लावतो, तेव्हा मात्र बाप रे हेच शब्द बाहेर पडतात. कारण छोट्या छोट्या संकटांना आईच चालते, पण मोठ्या वादळांना पेलताना बापच आठवतो. काय पटतंय ना? कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात, पण मैताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो, पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठा झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांचं महत्त्व कोणाला कळतं?
लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थानं समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो. मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या भोवल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनाही आपल्याला जाणावं हीच बापाची अपेक्षा असते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.